मगाशी तिने दार उघडलं ना, तिच्यापेक्षा आपण नक्कीच बेटर आहोत. तुमचं माहित नाही, मी तरी नक्कीच बेटर आहे. पाल ले कोई रोग नादा मरने के वास्ते, सिर्फ सेहत के सहारे जिंदगी कटती है. गोविंदा, नसीब 1997. सुजाता, ए सुजाता, सुजाता, तू जा आता. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जायची नाही. अगं असं काय करतेस सुजाता? बरं एक काम कर, पाहुण्यांसाठी काहीतरी खायला घेऊन ये बरं. काहीतरी फरसाण, फाफडा, खाकरा वगैरे. घरात काही आहे का खायला? फक्त तांदूळ आहेत. त्याची पेज करायची आहे तुमच्यासाठी रात्री. पेज नाही ग, पेज. तेच ते. नाउ वी आर ऑन द सेम पेज. बर काही सरबत वगैरे तरी आणशील की नाही यांच्यासाठी? पाणी कुठे येतं या घरात? एक बादलीभर पाणी होतं फक्त. तुमच्या स्पंज बाथसाठी राखून ठेवलं होतं, तेच दिलं यांना प्यायला. हे काय बोलतीयस सुजाता? अजून किती हरलेलं बघायचंय तुला मला? हारना जीतना तो सब ऊपर वाले के नाम पे. आपण काय खेळत राहायचं. वा, नाही. भर बाबा भर. तू इथेच थांब, मी तुझी या सगळ्यांची ओळख करून देतो. ही आहे सावनी, 2006 to 2009. ही आहे समन, 2009 to 2012. आणि ही अजिता, 2011 to 2014. अजिता 2011. पण तेव्हा तर मी होते. ऍक्च्युली 2011 मध्ये एका लडाखच्या कॅम्प मध्ये आम्ही भेटलेलो. म्हणजे तू पुण्याला योगा शिबिराला जातोस सांगून तू लडाखला गेला होतास? आणि मला सांगितलं होतं की आजी आजारी आहे. हेच या अशा सगळ्या चुका केल्यात मी, त्यामुळे आज मी हे आयुष्य भोगतोय. या सगळ्या चुकांबद्दल मला जरा तुमच्याशी बोलायचंय, आणि मी जे बोलणार आहे ते मी खरं बोलणार आहे, क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता. काय झालंय तुझं हे साहिल? साहिल प्लीज पटापट बोल, मला नाही बघवते तुझी अशी अवस्था. मोहब्बत का दर्द बड़ा जानलेवा होता है. पुन्हा एकदा गोविंदा, नसीब 1997. ऍक्च्युली मी तर इतक्या वेळा प्रेम केलं, इतक्या मुलींवर प्रेम केलं ना, की हा इश्क, मोहब्बत, लव, प्यार सगळ्याचा दर्द ना खूप वाढत गेला ग माझ्या आयुष्यात. 2014 मध्ये अजिता बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मला लक्षात आलं की मी काहीच करत नाही आयुष्यात. स्वतःच्या पायावर उभं राहायची गरज आहे मला. मग मी नोकरीसाठी वणवण भटकलो. खूप वणवण भटकल्यानंतर मग मला एका केमिकल फॅक्टरीत नोकरी मिळाली. सलग 3 वर्ष मी क्लोरोमिथाइल बेंजामिन आणि सोडोमिथाइल किलिवस्ती कोलवरवा या केमिकल्स बरोबर काम केलं. म्हणजे हे केमिकल्स मी तयार केले. त्या फॅक्टरीत माझी केमिस्ट्रीज तयार झाली होती त्या केमिकल्स बरोबर. पण मला लक्षातच आलं नाही की या केमिस्ट्रीचा माझ्यावर खूप वाईट परिणाम होत चाललाय. म्हणजे हे जे केमिकल्स आहेत की नाही, त्याच्या रिॲक्शन्स माझ्या शरीरावर दिसू लागल्या. आणि मग त्या केमिकल्सच्या अमॅल्गमेशन सिंथेसिसमुळे हळूहळू माझं हृदय विरघळायला लागलं. अचानक लक्षात आलं की आता उपचार करायची गरज आहे, नाहीतर आपण
मग एका हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर म्हणाले करू काहीतरी उपचार. त्या हॉस्पिटल मधल्या फेऱ्या वाढायला लागल्या आणि तिथेच मला ही सोनकळी भेटली. ही माझी गुलाबाची कळी त्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिंग स्टाफ मध्ये होती. फरशा वगैरे पुसायची. नर्स होते मी, नर्स. फरशा पुसणारी नर्स होती तिकडे. ह्यांचा ना आता मेमरी लॉस सुद्धा खूप झालाय ना. हॉस्पिटलच्या बेडवरून उठवण्यापासून ते घरच्या बेडवर जाऊन झोपेपर्यंत हिने सगळं केलं माझ्यासाठी. कशाची अपेक्षा न करता अत्यंत निस्वार्थपणे. तेव्हा मला लक्षात आलं की मी प्रेमात पडलो हिच्या. कारण हेच तर असतं ना खरं प्रेम, जे तिने माझ्यावर केलं. निस्वार्थ, काही न मागता, कशाची अपेक्षा न करता, नुसतं आपण समोरच्यासाठी काहीतरी करत राहायचं. समोरच्यानी काही केलं तरी चालेल. माफ करा मला. मी तुम्हा तिघींवर कधीच खरं प्रेम करू शकलो नाही. प्रेम फक्त हिच्यावरच केलं. मला कळलंय प्रेम म्हणजे तेच, जेव्हा आपण फक्त समोरच्या माणसासाठी काहीतरी करत राहतो निस्वार्थपणे, कशाचीच अपेक्षा करत नाही. जाता जाता मला एवढं कमी करायचं होतं. या सगळ्या गोष्टी दिलखुलासपणे तुमच्याशी बोलायच्या होत्या म्हणून तुम्हाला आज इथे बोलावलं. खूप वाईट वागलो मी तुमच्याशी. शक्य असेल तर मला माफ करा. साहेब, असं नको बोलूस. तुझं तर नाही माहित, पण मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम केलं होतं आणि खरं प्रेम केलं होतं. आणि मी मनाच्या कोपऱ्यातून अजूनही करते तेच प्रेम, जे फक्त देतं, मागत काहीच नाही. हो, पण प्रेम हा रोगावरचा इलाज नाहीये ना. शेवटी पैसेच द्यावे लागतात. डॉक्टर पैसे मागतात. आता आमचे सगळे पैसे संपलेत. सगळं देऊन झालं. या घरात विकायला सुद्धा काही उरलं नाहीये. म्हणजे फक्त या वस्तू उरल्यात. पण माहेरची साडी, माहेरच्या बांगड्या, माहेरचं सगळंच विकून झालं. तुम्ही जर काही मदत करू शकलात तर. आता काय करतेस? अगं लाजेने मारून टाकणार आहेस का मला? तुमचा जीव वाचवायलाच करतेय ना मी हे सगळं. नुसतं नशीब नशीब करून काही होणार नाहीये. नशीब नाही, नसीब. नसीब गोविंदाची फिल्म आहे 1997 मधली, त्याबद्दल बोलत असतो मी. नसीब. तुला गोविंदा अजूनही आवडतो? हो, अगं नवीन फिल्म हा काही मुद्दा आहे का आता? हा गोविंदा हा मुद्दा आहे का आता? हे बघा, यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला मदत करायची असेल तर करा, नाहीतर ह्यांना आराम करू द्या. खरं तर आता माझ्याकडे ऍक्च्युली माझ्याकडे पण कॅश नाही, माझ्याकडे कार्ड आहे. सेम इयर. आम्ही नंतर येऊन नाही, परत नको. परत नको. अकाउंट डिटेल्स ट्रान्सफर करा हा पैसे. रॉयल कारभार. रॉयल कारभार. हसा हसा सगळे हसा बाई. तुला काय होतं आणि हसायला? तू गोविंदाच्या लाईन्स आठवल्या असतील आणि घरी बसून पैसे कमवले असतील. आपण तसं नाहीये. आपण रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय बाई. अरे उन्हात उभं राहिलास म्हणून घाम आला. सावलीत उभं राहून मागायची ना वर्गणी. आणि ते सगळं कशाला केलं? घरीच थांबायला पाहिजे होतं. तू तसंही 500 रुपये आणले ना, ते मी तुला तसेही दिले असते. ते सुद्धा बाई आपले पंटर लोक ते म्हणून जमा झाले. तुला सांगतो बाई, भलाईचा जमानाच नाही राहिला रे. अरे कोणीच पैसे नाही दिले. मग आपण त्या पंटर लोकांकडनंच कॉन्ट्री काढला. तू भला नाहीयेस ना म्हणून तुला पैसे नाही दिले. काय केलं यार? हा, तुम्ही काय तीर मारलेत बाई? काय तीर मारलेत? 6000 जमा केलेत फक्त त्या पोरींनी. तुझ्या जीवाची किंमत 2000 फक्त. आणि या पोरींचा स्कोर तर 0च आहे. आपण मागे ज्याला 0 म्हणत होतो ना, तोच खरं या गेम मधला हिरो आहे.
गोरो. यार पण कुठे आहे तू? गेला गोरो, गेला गेला. पंची उड गया. आता इकडे रूमवर पण नाही राहणार तो. दुसरा कुठला तरी बिझनेस भेटला असेल त्याला. मी सांगतोय ना, मला माहितीये गौरव बद्दल सगळं. गुड वन. ए भाई, ए भाई, कुठे होता तू? अरे भाई, किती वाट बघतोय आम्ही. अरे सांगतोय. हे या 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. अरे माझं हॉटेलसाठी कॉन्ट्रीब्युशन 15 लाख रुपये. गौरव, भाई डिटेल सांगतो का? काय 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 आहे? सांग. मिस्टर गौरव बाळ, येस सर. तुम्ही आजचे लास्ट कॅन्डिडेट. सो लेट्स कम टू द पॉइंट. काय विचार करून तुम्ही आमच्या कंपनीत आलात? नाही म्हणजे काय सॅलरी अपेक्षित आहे, काय डेसिग्नेशन अपेक्षित आहे? काहीच नाही, यापैकी काहीच नाही. खरं तर मी माझं स्वप्न तुमच्याशी शेअर करायला आलोय सर. स्वप्न? हो. आणि ते स्वप्न जर तुम्हाला आवडलं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची थोडीशी मदत हवी. म्हणजे तुम्ही एक फायनान्स कंपनी आहात, त्यामुळे थोडासा फायनान्स हीच मदत असू शकेल. हे बघा, आम्ही मोठ्या मोठ्या कंपनींना फायनान्स करतो, असे रॅन्डम चालत फिरत आलेल्या लोकांना नाही. आय नो सर, आय नो, दॅट्स ट्रू. पण हा रॅन्डम चालत फिरत आलेला माणूस तुमचे सगळे पैसे, तुमचं जे काही व्याज असेल त्या सगळ्या सहित 139 दिवसात, म्हणजे 4 महिने 17 दिवस टू बी प्रिसाइज, एवढ्या दिवसात परत करणार असेल तर? म्हणजे मी आणि माझे 5 मित्र मिळून एक रेस्टॉरंट उभं करू पाहतोय. या रेस्टॉरंटसाठी मला तुमच्या कंपनीकडून 3.5 लाखाची 1 हँडेड रक्कम हवी. पण ही सगळी रक्कम मी तुम्हाला पुढच्या काहीच महिन्यात तुमच्या व्याजासहित परत करीन, ही माझी गॅरंटी. हॉटेल उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही मिस्टर गौरव. भले भले हरलेत या गेम मध्ये. जे हॉटेल अजून उभं सुद्धा नाही ते चालणारच अशी खात्री कशी देता तुम्ही? गुड वन सर. कमिंग सर. येस प्लीज. सर मी निघाले तर चालेल? येस यू मे गो. थँक्यू सर. एक्सक्यूज मी सर. गौरव बाळ. हा, मला ना ती भेंडीची भाजी अजिबात नाही आवडत. आपण ती अवॉइड केली तर चालेल? हो ऍब्सोल्युटली. तुम्हाला आवडत नाही ना, मग काय तर प्रश्नच नाही. तुमच्या डब्यात कधीच येणार नाही, माझी गॅरंटी आहे. अरे काय चाललंय काय? सॉरी सर, गुड बाय. सांगतो सर. तुम्ही मला विचारत होतात की माझं हॉटेल चालेलच, याची गॅरंटी काय? तर गॅरंटी अशी आहे सर की आज तुमच्याकडे इंटरव्ह्यूला सगळी मिळून 40 माणसं आली होती. ही 40 माणसं रोज तहान भूक हरपून सगळीकडे इंटरव्ह्यूसाठी जात असतात. मग नोकरी मिळो किंवा न मिळो, त्यांना भूक भागवण्यासाठी हे करावंच लागतं. आणि नोकरी मिळाली नाही तरी भूक भागवावीच लागते. तर ही भूक भागवण्यासाठी ते माझ्या हॉटेलमधनं रोज डबा नेणार आहेत. फक्त ही 40 माणसंच नाही, तर तुमच्या ऑफिसातली 2 माणसं, अशी मिळून 42 माणसं माझ्याकडनं डबे नेणार आहेत. 2 माणसं म्हणजे ज्यात एक ही रिसेप्शनिस्ट सुद्धा आहे, जिला भेंडीची भाजी आवडत नाही. पण खरं तर तिने भेंडीची भाजी खायला पाहिजे, कारण भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे तुमची मेमरी चांगली होते. आणि मेमरी चांगली असणं हे एका रिसेप्शनिस्टसाठी अतिशय आवश्यक आहे. असो तर या 42 माणसांचे रोजचे 100 रुपये डब्याचे असे मिळून 1,26,000 रुपये माझ्या गल्ल्यात येणारच आहेत. म्हणजे 3 महिन्याचे 3,78,000 रुपये झाले, बरोबर? तर आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या 3,78,000 मधनं माझी कर्णावळ, लेबर असा खर्चही वजा होणार आहे. तर बरोबर आहे, पण यात मी माझ्या हॉटेलचा प्रॉफिट धरलेलाच नाही. डब्याचा सेक्शन वेगळा, हॉटेलचा सेक्शन वेगळा. हॉटेलचं प्रॉफिट धरल्यानंतर मी तुमची सगळी रक्कम पुढच्या काहीच महिन्यात परत फेडू शकेन, याचा मला पूर्ण विश्वास आहे सर. आता बोला. तुम्हाला काय वाटतं मिस्टर गौरव, ही माणसं खरंच तुमच्या हॉटेलमध्ये येतील? का नाही सर, या सगळ्यांनी त्यांचे पत्ते, फोन नंबर आणि सह्या मला दिलेल्या आहेत. पण यात मी माझं नाव पण लिहीन, पण तुमच्या हॉटेलमध्ये येईन याची काय गॅरंटी? गुड वन सर. नाही, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ज्या लोकांनी या डायरीत नावं लिहिली आहेत ना, ती सगळी गरजू मुलं आहेत, नोकरीसाठी वणवण भटकणारी. अशा परिस्थितीत आपण 10 रुपये जरी खर्च केले ना तरी ते आपण लक्षात ठेवतो. आणि या सगळ्यांनी तर मला 500 रुपये दिलेत ऍडव्हान्स म्हणून.
हे घ्या 21,000 रुपये. हे लोक माझ्या हॉटेलमध्ये येणार, नक्की येणार. 3.5 लाखात हॉटेल उभं राहत नसतं बेटा. हॉटेल उभं करण्यासाठी किमान 15 ते 20 लाखांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आय नो सर. एक मिनिट मला बोल. 4 महिने 3.5 लाख रुपये सोडून दे. 1.5 वर्ष घे, 15 लाख देतो, विदाऊट इंटरेस्ट परत कर. सर मला खरंच एवढं अपेक्षित नव्हतं. तुला बघून मला माझ्या तरुणपणाची आठवण झाली. आय लाईक यू माय बॉय. आय सिम्पली लाईक यू. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. मला बघून त्यांना त्यांचं तरुणपण आठवलं. ते मला म्हणाले, आय लाईक यू माय बॉय, आय लाईक यू. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट भाई. एकच सांग, तू सकाळी इकडे काय करून गेला होता? माइंड योगा. डोंट माइंड आम्हाला शिकवतो का? सोपं आहे. हे धर. म्हणा, मी बिंडोक नाहीये. मी बिंडोक नाहीये. मी बिंदोकपणे काम करणारा माणूस. तर मी बिनधोकपणे काम करणारा माणूस आहे. तू अक्कल शून्य नाहीयेस. तू अक्कल शून्य नाहीयेस. तर तू अकलेचा वापर करून एकावर शून्य चढवत नेऊन श्रीमंत होऊ पाहणारा माणूस आहे. हात असे करा रे. श्रीमंत होऊ पाहणारा माणूस. नीट म्हणजे नीट असं. तुम्ही काहीतरी जबाबदारी स्वीकारा. आणि या ज्युनियर्स या. राम राम छोटे सरकार. हाँ ठीक है बख्शीसी मिल जाएगी. हाँ पहले काम तो शुरू करो. हाँ चालले लगेच. काम सुरू करा म्हटल्यावर थांबा जरा, ऐकून घ्या मी काय सांगतोय. तर घोडा फार इंटरेस्टिंग प्राणी आहे. व्हेरी युनिक. काय आहे, घोडा सगळं उभ्याने करतो. जेवण उभ्याने करतो, पाणी उभ्याने पितो, सगळं उभ्याने करतो. झोपतो पण उभ्यानेच. भाई घोड्याला स्टँडिंग ओवेशन. वा. अरे गाढवा, घोड्याला नुसतं स्टँडिंग ओवेशन देऊन पुरेसं नाहीये. त्या घोड्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायचंय. काय शिकायचंय? घोड्या करून आपण हे शिकायचं की कुठला माणूस जर आपल्या डोक्यात गेला तर त्याला दंडशी लात घालायची. घोड्याकडनं ना आपण आयुष्यभर हँडसम कसं राहावं हे शिकायला हवं. आहे क्लोज आहे पण 100% बरोबर नाहीये. थांबा जरा. पप्स भाई एक सांगतो, आपण कधी चौपाटीवर घोड्यावर बसायला गेलो नाही. कधी रेसकोर्सच्या घोड्यावर पैसे लावले नाही. आपल्याला फक्त एकच घोडा माहितीये, शूटिंगचा घोडा. त्याकडनं आपण हे शिकतो की टार्गेटवर फोकस पाहिजे, नाहीतर नजर हाटी, दुर्घटना घटी. पप्या, अरे असे अंडरवर्ल्डचे संबंध असल्यासारखे काय बोलतोयस? कोणी शिकवलं तुला हे? हे भाई एनसीसी स्कॉलर बॅचला होतो आपण. तिकडे शूटिंग रेंजला जायचो. तिकडच्या सरांनी शिकवलं. भाई आपण नामके भाई आहे, कामके भाई नाहीये, वैसे नाहीये. गुड वन. पण आता झोकायची वेळ नाहीये. आता स्वतःला कामात झोकायची वेळ आहे. झोकायची. तेच म्हणते मी, झोका आता या खाली आणि आमच्याबरोबर काम करा. चला. ए मुक्ता ऐक. जेवढे पैसे छोटे सरकारने आणलेत ना, तेवढे पैसे आपण एका दिवसात कमवायचं म्हणले ना तर 24 तास सुद्धा कमी पडतील. और जितनी तुम्हारी साल भर की कमाई है ना, उतने रुपयों के साबुन से इनके हवेली के फर्श धोए जाते हैं. राम राम छोटे सरकार. अरे पण मग आपण काय फक्त याच्या हुकुमचं पालन करायचं का? शांत रहा. भाई तसं नाहीये. आजचा तरुण उद्याचा उद्योजक, तसं आजचा हिटलर उद्याचा बटलर. हे काय खसरपुरचं चाललंय तिकडे? काय नाही भाई, आपण त्यांना सांगत होतो, तू आम्हाला घोडा बोलला ना
तर आम्ही सुद्धा 10,000 हॉर्स पॉवरच्या जेट इंजिन सारखं काम केलं पाहिजे, एकदम फास्ट. कारण एकच सांगतो, आजचा तरुण उद्याचा उद्योजक, आजचा तरुण उद्याचा उद्योजक, आजचा तरुण. उद्याचा उद्योजक. बस, that's the spirit. Now ready, steady, and go!